एक वेळेला मी माझ्या वडिलांचं नाव बदलेल, परंतु शाळेला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव अजिबात बदलणार नाही, अशी भूमिका घेणारे कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी संस्था आहे. आणि म्हणून याची जी ॲड आहे ती शिक्षक भरतीची ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठी जाहिरात असते. मागच्या वेळेला ही ॲड साधारणतः 808 जागांसाठी आलेली होती. त्यापैकी 1ली ते 8वी पर्यंत वर्गनिहाय, विषयनिहाय आणि प्रवर्गनिहाय जाहिरात कशा सोप्या पद्धतीने वाचावी आणि प्रिफरन्सेस कशा पद्धतीने या ठिकाणी द्यावेत की नाही द्यावेत याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूप सोपं असतं. ॲड जरी ही 8 ते 10 पानांची असेल, बघा इतकी मोठी ॲड आहे, ठीक आहे, परंतु ही ॲड वाचणं खूपच सोपं असतं. इतकं सोपं असतं की तुम्हाला वाटेल अरे ये तो बहुत ही इझी था. चला तर मग अत्यंत सोप्या शब्दामध्ये जाणून घेऊयात की ही ॲड कशी वाचायची. सीधी बात, नो बकवास. विद्यार्थी मित्रांनो बघा, जाहिरातीचं जे पहिलंच पान असतं त्यावरती तुम्हाला कॅटेगरी आणि त्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत याबद्दल माहिती दिलेली असते. SC, VJ, NT, B आणि C, त्यानंतर EWS, OBC आणि ओपन ह्या सगळ्या कॅटेगरीसाठी मागच्या वेळेला जागा होत्या. परंतु 2-3 कॅटेगरी अशा होत्या की ज्यांच्यासाठी जागांची संख्या ही शून्य होती. उदाहरणार्थ ST आणि ST पेसा यांच्यासाठी जागा शून्य होत्या. त्यानंतर SBC कॅटेगरीसाठी सुद्धा जागाच नव्हती आणि त्याचबरोबर NTD कॅटेगरीसाठी सुद्धा या ठिकाणी जागाच नव्हती. शून्य जागा त्या ठिकाणी होत्या. म्हणून या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रिफरन्सेस नाही दिले तरी सुद्धा चालतील. परंतु जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधनं अप्लाय करू शकता. आता बघा मी तुम्हाला जागा सांगतो. SC कॅटेगरीसाठी 168, ST शून्य, ST पेसा सुद्धा शून्य. त्यानंतर VJA कॅटेगरीसाठी 38 जागा, NTB साठी 35, NTC साठी जे आहे तर माफ करा NTC साठी 0 होत्या आणि NTD कॅटेगरीसाठी मात्र 3 जागा होत्या. मी मगा सांगताना NTD साठी 0 सांगितल्या होत्या. NTC साठी ह्या जागा 0 होत्या, NTD साठी 3 होत्या. त्यानंतर SBC साठी ह्या 0 जागा होत्या, EWS साठी 92 जागा होत्या, OBC साठी 120 जागा होत्या. तर ओपन कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर 352 जागा होत्या. तर तुम्हाला जर या कॅटेगरीमध्ये असं वाटत असेल की मी या कॅटेगरीमध्ये फिट आहे तर तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यासाठी प्रयत्न करू शकता. म्हणजे तुमचं पहिलं पान तुम्हाला समजलेलं आहे. ह्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे समांतर आरक्षण असेल म्हणजे महिला आरक्षण असेल, खेळाडू असतं, अंशकालीन असतं, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ किंवा मग तुम्ही दिव्यांग असाल किंवा माजी सैनिक असाल तर त्यांचं सुद्धा आरक्षणाचा तक्ता या ठिकाणी तुमचा जो पहिला तक्ता आहे त्याच्या समोर लिहिलेला असतो. ठीक आहे. हे जर आपण पहिलं बघितलं या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी दिसते आणि कॅटेगरी नंतर तुम्हाला काय दिसेल तर त्या ठिकाणी समांतर आरक्षणाची जागा दिसते. मग ते महिलांचं असतं, खेळाडू असतं, अंशकालीन असतं, भूकंपग्रस्त असतं, प्रकल्पग्रस्त असतं. तर त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला हे सगळ्यांची ऍडिशन या ठिकाणी शेवटी दिसेल. या ठिकाणी एक शेवटच्या कॉलमच्या पूर्वी आणखी एक कॉलम असतो बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर तो म्हणजे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त किती पद आहेत हे सुद्धा दाखवलं जातं. म्हणजे जर समजा तुमच्याकडे हे मी तुम्हाला सांगितलं आता की महिला, माजी सैनिक वगैरे तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नाहीये तर त्याच ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता की नाही तर हे तुम्हाला या ठिकाणी समजेल. बघा, अनुसूचित जातीसाठी महिलांसाठी 50 जागा आहेत, ठीक आहे, आणि एकूण जागा किती आहेत 168. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं आरक्षण नसेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता कारण की या ठिकाणी 57 जागा आहेत. तसं EWS घेऊयात समजा उदाहरणार्थ, टोटल जागा आहेत 92, महिलांसाठी आहेत 28, माजी सैनिकांसाठी आहेत 14, अंशकालीनसाठी 9, प्रकल्पग्रस्तांसाठी 5, भूकंपग्रस्तांसाठी 2 आणि खेळाडूंसाठी 5. या व्यतिरिक्त सुद्धा जागा आहेत त्या म्हणजे 29. आता एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुमच्याकडे कॅटेगरीसाठी जागा नसतील किंवा समांतर आरक्षणामध्ये सुद्धा तुमच्या कॅटेगरीमध्ये जागा नसतील परंतु ओपन मध्ये त्या ठिकाणी जागा असतात, मग तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी अप्लाय करायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल की हो माझा स्कोअर चांगला आहे आणि मी या ठिकाणी टफ फाईट देऊ शकतो तर मग तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्रिफरन्सेस हे द्यायचे असतात. आता पुढे मी तुम्हाला वर्गनिहाय सांगणार आहे आणि विषयनिहाय की प्रिफरन्स तुम्ही देऊ शकता की नाही, परंतु त्यासाठी आपण फक्त आणि फक्त पहिलीपासून 8वी पर्यंतच घेणार आहोत. चला, आता ज्यांचा फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर पास आहे तर त्यांच्यासाठी जागा आहेत की नाही आणि त्यांनी प्रिफरन्सेस द्यायची की नाही हे सुद्धा आपण एकदा बघूया. विद्यार्थी मित्रांनो बघा, जर समजा तुमचं डीएड झालेलं असेल परंतु फक्त 12वीच आहे म्हणजे HSC डीएड आहे तुमचं तर तुम्ही 1 ते 5 साठी फिट आहात, 6वी ते 8वी साठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. एकच केस आहे की तुम्हाला पेपर फर्स्ट हे पास असणं गरजेचं आहे. मग यासाठी तुम्हाला सगळे विषय शिकवावे लागतात. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं फर्स्ट पेपर पास आहे तर ते त्या ठिकाणी इलिजिबल आहेत. म्हणून तुमच्या कॅटेगरीला जर जागा असेल तर तुम्ही या ठिकाणी 100% प्राधान्य द्यायला
काही हरकत नाही. दुसरं, त्या ठिकाणी बघा BA झालेलं असेल ज्या विद्यार्थ्यांचं, तर हे विद्यार्थी 1 ते 5 साठी सुद्धा अप्लिकेबल आहेत. जर त्यांचं BA सुद्धा असेल किंवा BSc असेल आणि 100% तुमचं DED जर असेल आणि तुमच्याकडे जर फर्स्ट पेपर पास असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता का? हो. पुन्हा पुढे बघा 6वी ते 8वी साठी जर तुमच्याकडे HSc DED असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही, परंतु तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. तर त्या ठिकाणी नेमक्या कुठल्या जागा आहेत ते आपण बघूयात. BEd मध्ये सुद्धा पुन्हा तसंच आहे. जर तुम्ही फर्स्ट पेपर पास असाल तर तुम्हाला फायदा नाही, परंतु जर तुम्ही सेकंड पेपर पास असाल आणि तुमच्याकडे ग्रॅज्युएशन सुद्धा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? अप्लाय करू शकता. आता विषय कुठले असतात? तर या ठिकाणी ज्यांचा फर्स्ट पेपर पास आहे तर त्यांना सर्वच विषय शिकवावे लागतात. ठीक आहे, ऑल इन वन, ऑलराऊंडर. आणि तुमचं जर BA BEd असेल तर तुम्ही सामाजिक शास्त्र आणि भाषा या 2 विषयांसाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. ठीक आहे, BA BEd असेल तर तुम्ही कुठल्या विषयांसाठी अप्लाय करू शकता? सामाजिक शास्त्र आणि भाषा विषय. भाषामध्ये कोणकोणते येतात? हिंदी, मराठी, इंग्रजी आणि संस्कृत. म्हणजे हे तुम्हाला दिसत तुम्हाला रयतच्या ऍडमध्ये. तर तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्सेस काय देऊ शकता? सहज पद्धतीने त्या ठिकाणी लॉक करू शकता. BSc जर तुमचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी गणित आणि विज्ञान या 2 विषयांसाठी अप्लाय करू शकता. त्यामुळे ते काही फारसं कठीण नाहीये. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्सेस निवडू शकता. खूप चांगल्या जागा होत्या, ते तुम्हाला दिसूनही पडेल. बघा मी तुम्हाला उदाहरणार्थ दाखवतो. हे बघा 6वी ते 8वी मराठी भाषेसाठी, हिंदी भाषेसाठी, संस्कृतसाठी आणि इंग्रजी भाषेसाठी जागा आहेत. त्यानंतर गणितासाठी जागा आहेत. इकडे तुम्हाला किती रिक्त पद आहेत त्यांची सुद्धा संख्या लक्षात येऊन जाईल आणि तुम्हाला CTET वगैरे पाहिजे की नाही तर हे सुद्धा दिसेल. डिप्लोमा म्हणजे DED आणि ग्रॅज्युएशन म्हणजे BEd. आणि इकडे दिलेलं आहे तुम्हाला ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट पाहिजेच, म्हणजे तुमचं सेकंड पेपर पास असणं गरजेचं आहे, कारण की विषय कुठला आहे, वर्ग कुठला आहे? 6वी ते 8वी. आणि यापूर्वी जर आपण बघितलं असेल 1 ते 5 साठी, तर हे बघा 1 ते 5 साठी हे ना 1 ते 4 किंवा 1 ते 5, तर तुम्हाला सगळे विषय शिकवावे लागतात, ऑल सब्जेक्ट्स. हे शिकवण्याचं माध्यम सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं असतं. जर तुमचं मराठी मीडियम असेल तर किंवा इंग्लिश मीडियम असेल तर ते तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे. आता जे विद्यार्थ्यांचं इंग्रजी DED BEd झालेलं असेल तर त्यांना मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचे सुद्धा प्रेफरन्सेस त्या ठिकाणी येतील आणि एकूण जागा किती होते? 107. तर अशा पद्धतीने अत्यंत सोप्या शब्दांमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की 6वी ते 8वी साठी, 1ली पासून 8वी पर्यंत तुम्ही प्रेफरन्सेस कशा पद्धतीने लॉक करायचे. गणित असेल, विज्ञान असेल, भाषा विषय असेल किंवा इतर कुठलाही असेल ज्यांचा फर्स्ट आणि सेकंड पेपर पास आहे. आता ह्या पुढचा जो व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट बनवतो 9वी 10वी साठी आणि 11वी 12वी साठी. तुम्ही म्हणसाल सर सगळेचे सगळे जे आहे विषय ते एकाच याच्यामध्ये काही इन्क्लूड केले नाही. मी आता हा व्हिडिओ चौथ्यांदा रेकॉर्ड करून राहिलो. पहिला व्हिडिओ इतका मोठा झाला होता की तो स्पेसच बसला नाही मोबाईलमध्ये आणि त्यामुळे तो कट झाला. दुसऱ्या व्हिडिओच्या वेळेला सुद्धा तसंच झालं. आता मी वैतागून हा तिसऱ्यांदा रेकॉर्ड केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक किंवा चॅनलला सबस्क्राईब वगैरे करावं हे आमच्या डोक्यामध्ये नाहीये. माझा व्हिडिओ एक जरी विद्यार्थ्यांनी पाहिला, त्याला जर आवडला तर ते आमच्यासाठी खूप सौभाग्याचं काम राहील. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा एखाद्या विशिष्ट शाळेचा, जिल्ह्याचा तुम्हाला जर ऍड अशी समजून पाहिजे असेल, यामध्ये सुद्धा तुम्हाला काही तक्रारी वाटत असतील, सर हे नाही समजलं, ते नाही समजलं, तर कमेंट बॉक्समध्ये खुशाल लिहा. शिव्या द्यायच्या असतील फोनवरती तर माझा बाजूला नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. खूप खूप धन्यवाद.